यापासून आमच्या मुलांनी कमवून घातला असता, आम्हाला तसा बिबट्या सरकारला कमवून नाही घालणार. नाशिकमध्ये वन विभागाच्या विरोधात नागरिक हे मोर्चा काढतायत. मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिक रोड भागामध्ये एका लहान मुलांवरती बिबट्याने जे हल्ला केला होता आणि या संपूर्ण घटनेमध्ये लहान मुलाचा देखील मृत्यू झालेला होता. मागच्या काही दिवसांपासून बिबट्यांचा जो वावर आहे तो नागरी वस्तीकडे हे वाढलेला आहे आणि अशा बिबट्यांचा बंदोबस्त करावा याच मागणीसाठी हे नाशिककर आज एकूणच रस्त्यावरती उतरलेला आहेत. माझ्यासोबत काही हे मोर्चाकारी आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात माहिती विचारूया. खूप दिवसांपासून अशा पद्धतीचा बिबट्यांचा जो वावर आहे तो नागरी वस्तीकडे वाढलेला आहे, वन विभाग बंदोबस्त करत नाही अशा पद्धतीचा आपला आरोप आहे. गेल्या 13 दिवसापूर्वी वडनेर दुमाला येथील भगत परिवारावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या घरातील आयुष हा 3 वर्षाच्या बालकाला बिबट्याने अटॅक केला आणि बिबट्याने त्याला ठार केलं. त्यानंतर 6 दिवसांनी ग्रामस्थांनी एक ग्रामसभा घेतली त्याची श्रद्धांजलीसाठी आणि त्याच्यात एक मुखाने ठराव केला की येत्या 5 दिवसात वन विभागाने जर बिबट्या पकडला नाही तर आम्ही 11व्या दिवशी वन विभाग कार्यालयावरती मोर्चा काढू. आणि आता हा मोर्चा संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांनी काढलाय. एवढं करून जर त्यांनी बिबट्या पकडला गेला नाही तर पुढचा मोर्चा हा वन मंत्र्याच्या घरावरती असेल. तर अशा पद्धतीचे तीव्र भावना आहेत. आयुषचा मृत्यू जे आहे या बिबट्याच्या जे हल्ल्यामध्ये झालेला होता आणि अनेक जे नागरिक आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. काही महिलांना अश्रूसुद्धा जे अनावर होत आहेत, महिला या मोर्चामध्ये अक्षरशः रडतायत. या सगळ्या संदर्भात बिबट्याला जे आहे ती जेरबंद करावी अशा पद्धतीचं मागणी आहे. माझ्यासोबत काही महिलासुद्धा आहेत. काही काय मागणी करू आम्ही? वन विभाग तर आमचं आयुष्य आम्हाला परत देणार नाही, पण आहे त्या बिबट्यांचा तरी बंदोबस्त त्यांनी करावा. बिचारे लहान लहान लेकरं आमचे पण मागे खेळतात, त्यांचा तरी विचार करावा. फायदा काहीच नाही यापासून आमच्या मुलांनी कमवून घातला असता, आम्हाला तसा बिबट्या सरकारला कमवून नाही घालणार. त्याच्यापासून उत्पन्न काहीच नाही आहे आमच्या मुलग्याला. आम्ही काय आता बोलणार आहे? तर एकूणच महिलांना अश्रू अनावर होत आहेत. जोरदार घोषणाबाजी या सगळ्या मोर्चा दरम्यान होताना बघायला मिळतोय. मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी नागरिकांची मागणी होती, पण अद्यापही वन विभागाने बिबट्याला जेरबंद केलं नाही. म्हणून आज हे सगळे लोक जे आहेत ते वन विभागावरती एकूणच मोर्चा काढलेले आहेत. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.